अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। तुम्ही श्री विश्वांबद्दल मला सांगितले आहे, पण त्यांचे वास्तव्य कुठे असते? पण आजपर्यंत ते जेजुरीत मला कधीच कुठे दिसले नाही। त्यांचे दर्शनही मला घडले नाही। दर्शन झालं नाही असं म्हणता नाही येणार। म्हणजे मी त्यांना पाहिले आहे? होय, पण एका वेगळ्या रूपात ते तुला भेटले आहेत। पण तुम्ही मला ते सांगितले नाही, असं का? कारण खरं तर ते तुलाच ओळखायचं आहे। माझ्या या अवतारात त्यांचा माझ्याशी अत्यंत जवळचा असा संबंध आहे। म्हणजे हा एक संकेत आहे आणि मला त्याचा अर्थ ओळखायचा आहे। मला त्याचे प्रयोजन ठाऊक नाही। गणोबा, बंडोबा, काय झाले? तुम्ही केवळ पाहत का उभे आहात? काय सांगायचे आहे? काय नाही, मी नंतर येतो, मी सांगतो। बाणाईच्या वाड्यामोर एक मोठा शंख दिसतो आहे। एवढा मोठा शंख मी तरी कधी बघितला नाही। याचाच अर्थ या शंखामध्ये उभयतांचा अखंड निवास आहे। श्री विष्णवे नमः, श्री विष्णवे नमः, श्री विष्णवे नमः। या शंखात गंगा ठेवून शिरोधरावरती गंगा पडताच मनुष्याच्या सर्व चेतना जागृत होऊन साधक श्री विष्णूंच्या अधिक जवळ जातो। शंख हा श्री महालक्ष्मी देवींचा बंधो मानला जातो। मी हे सर्व तुला का सांगतो आहे असा प्रश्न पडला असेल ना? वयजी बानू, हे सर्व श्रवण करून तुला जर काही स्मरण झालं तर तुझा विजय होईल। पर मला असं वाटतं का मी हे अगोदर ऐकलेलं आहे, पर तुम्ही अजून सांगा। श्री विष्णूंनी जो शंख धारण केला आहे त्याचे नाव पांचजन्य आहे, जो युद्धाच्या घोषणेसाठी सुद्धा उपयोगात आणला जातो। प्रत्यक्ष कुबेराच्या हातीही शंख आहे, म्हणूनच ज्याच्याकडे शंख आहे आणि त्याचे नियमित पूजन होते त्याला धन, धान्य, यश, कीर्ती, आरोग्य तसेच
सर्व सौख्य प्राप्त होते. पवनाय नमः, पांचजन्याय नमः, पद्मगर्भाय नमः, अंबुराजाय नमः, पांचजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. कल्याणमस्तु, शुभम भवतु. बानूच्या वाड्याबाहेर एक भव्य शंख येतो. त्याचा आवाज सगळीकडे घुमतो आणि मला त्याची कल्पनाही नाही. म्हाळसा, हे घडताना मलाही त्याची कल्पना नव्हती. आता तर बाणाईच्या वाड्याकडं लोक पण यायला लागले आहेत. म्हणजे जेजुरीत आता ही सगळी चर्चा होणार. बानूच्या वाड्यासमोर एक भव्य शंख प्रकट झाला. तिला देवीचे स्वरूप मिळणार. लोक याला दैवी चमत्कार समजणार आणि मी मात्र हे सारं निमूटपणे पाहत राहायचं. पण त्याआधी हे का घडलं ते आपण समजून घेऊया. या तुम्ही, काही घडलं तर कळवा. म्हाळसा, कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची एवढी घाई नको करू. अर्थात ते एवढं सोपं नाही. तुम्ही मला नेवासेला जाऊ दिलं नाही, पण इथे बानूला सत्य समजण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण म्हाळसा, मी ह्यात काहीही केलं नाही. माझा यावर विश्वास बसत नाही. मला तर असं वाटतं की माझ्या आधी बानूला सारं सत्य समजणार आहे. मी आधी माझ्या डोळ्यांनी पाहते, मग बोलते तुमच्याशी. म्हाळसा, तू जर हे समजून नाही घेतलंस तर खरंच तुझ्या आधी बानूला सत्य कळेल. तुला बिना काय कळत नाही. आता काय झालं? अरे तुला कोणी सांगितलं होतं सांगाया? म्हणजे लपून ठेवायचं? अरे तसं नव्हं, म्हाळसा देवींच्या मोर बाणाईचं नाव काढायचं नाही. अरे कधी कळणार तुला? अरे पर त्यांना सांगितलं नसतं तर त्यांना समजलं नसतं का? आता तुला कसं सांगू? अरे त्यासनी समजलं असतंच, तर देवामोर तंटा बरा दिसत नाही. हा बरोबर बरोबर. आता मोहरल्या येळेला ध्यानात ठेव. बाई बाई, चला आता कामाला लागूया. तुम्ही काही बोलणार आहात की नाही? देवी, ह्यावर मी काय बोलणं अपेक्षित आहे? देवेंद्र हे सगळं कशासाठी करत आहेत हे तुम्ही देखील जाणता. हो, आणि तसं झालं तर त्यामुळे आपल्याला देखील लवकरात लवकर क्षीरसागरी जाता येईल. म्हणजे देवेंद्रांचं हे वर्तन तुम्हाला चुकीचं वाटत नाही तर? आज न उद्या बानू किंवा म्हाळसा देवींना हे सारं कळणारच आहे. मग ते लवकर कळलं तर त्यात वाईट काय आहे? कारण ध्येय जरी उचित असलं तरी ते मिळवण्याचा मार्ग अयोग्य आहे. देवी, मला ठाऊक आहे
की माझं हे मत तुम्हाला आवडलेलं नसणार, परंतु मला माझ्यावरचे दायित्व पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी देवेंद्रांचं हे वर्तन थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्यासाठी तुम्ही स्वतःहून त्यात हस्तक्षेप करू नये असं मला वाटतं. श्री खंडेरायांनी जर तुम्हाला विचारलं तरच तुम्ही स्वतःचं मत मांडावं, नाहीतर जे घडतं आहे ते घडू द्यावं. परंतु देवी, प्रधानजी, लक्ष्मी देवी, मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही आणला? नाही. परंतु ज्या अर्थी तुम्ही इथे आला आहात त्या अर्थी नक्कीच तुम्हाला एखाद्या महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे देवा. होय, इंद्रदेवाने बानूला अक्षय करंडा भेट दिल्याचे तुम्हाला कळलेच असेल. हो, त्याबद्दल ऐकलं आहे. त्यांना कल्पवृक्षाकडून तो प्राप्त झाला आहे, ज्याच्या सहाय्यानं बानू तुमच्याशी संवाद साधू शकते. इतकेच नाही तर इंद्रदेवाने बानूला शंखाबद्दल देखील सारं काही सांगितलं आहे. बाणाईला सगळं काही कळावं हा त्यांचा हेतू आहे हे ह्यातून स्पष्ट आहेच. परंतु देवा, आता देवेंद्रांचं धाडस दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि त्यांनी सहाय्य केल्यामुळे म्हाळसेच्या आधी बानूला आत्मज्ञान प्राप्त होईल आणि ती माझ्याबरोबर कैलासात येईल असे त्यांना वाटते. आणि त्यासाठी इंद्रदेव प्रयत्नशील आहेत आणि असे करणे अयोग्य आहे असं मला वाटत नाही. कोणाच्या सहाय्याने का होईना, परंतु म्हाळसा आणि बानू ह्यांना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण आता व्हायला हवं असं मला वाटतं. तुमचं हे म्हणणं मला कदापि मान्य नाही. श्री खंडेरायांनी कृतयुगातील ह्या शिवलीलेत श्री म्हाळसा देवी आणि बाणाई ह्यांना सत्य कळण्यासाठी आख्यानाचा आधार घेण्याचे सुचवले आहे. असं करताना अत्यंत निपक्षपातीपणे ते हे सगळं घडवून आणत आहेत. आणि त्यात जर अशा प्रकारे देवेंद्र हस्तक्षेप करणार असतील तर बाणाईला निश्चितच काही गोष्टी प्रथम कळतील आणि हे अयोग्य आहे देवी. प्रधानजी, इंद्रदेवांना गडावर बोलवणे अत्यंत आवश्यक आहे. होय देवा, मला देखील हेच वाटते आहे. मी आत्ताच नारद मुनींना इथे बोलवून घेतो. नारायण नारायण. प्रभू, माझ्याकडून काही अपराध घडला का? नाही मुनिवर, पण मुनिवर, तुम्हाला एक अत्यंत महत्वाचे कार्य करायचे आहे. मला समजले नाही देवा. तुमच्या शिष्येचे पिता अर्थात देवांचे राजे देवेंद्र यांचा हस्तक्षेप होतो आहे मुनिवर. परंतु मी त्यांना कोणत्याही प्रकारे सहाय्य केलेले नाही. ते आम्हाला ठाऊक आहे मुनिवर, पण आता इंद्रदेवानं इथे बोलवणे अनिवार्य आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवा की इथे गडावर येण्यास त्यांना आमंत्रण दिले आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सगळेजण अस्वस्थ झाले आहेत आणि त्यांना त्यांची बाजू मांडावी लागणार हे त्यांना कळेलच. माझ्या कन्येला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मी जे काही प्रयत्न करतोय त्याची सुरुवात तरी चांगलीच झाली. तुमच्या मुखावरील आनंद पाहून मला हे कळून चुकले आहे की तुम्ही पुन्हा बानूकडे गेला होता. होय देवी, माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले आहे. बानूला अक्षय करंडा दिल्यानंतर आता शंखाबद्दलही तिला कळले आहे. तुम्ही तिला शंखाबद्दल सांगितले? सारी जेजुरी
तो शंख बघायला जमली होती. अनेकांना जे प्रश्न पडले होते तेच बानूला देखील पडले होते, ज्याची उत्तरं तिला माझ्याकडून मिळत गेली. पण तुम्ही तिला हे सारं सांगता आहात हे इतरांना कळल्यावर तुम्ही तिला सहाय्यच करत आहात असे त्यांना वाटले असेल, आणि तुम्ही तिथे येऊन गेल्याची वार्ता श्री म्हाळसा देवींपर्यंत पोहोचली असणारच. नाही, इतरांनाच काय, पण बानूला देखील मी तिला हे सारं सांगतो आहे हे कळलं नाही, कारण मी तिच्या समोर ऋषी रूपात गेलो होतो. आता एक एक करून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्याबद्दल तिला कळत जाईल. आणि शची, तो दिवस ही लवकरच येईल जेव्हा हेगडी प्रधान आणि श्री लक्ष्मी देवी यांचे मूळ रूपही तिला कळेल. तुम्ही हे सारं करत आहात ही गोष्ट श्री विष्णू आणि श्री खंडेरायांना कळणार नाही असे होणार नाही. त्यांना काय वाटेल याचा विचार मी केला नाही, कारण नीतिशास्त्राप्रमाणे कोणत्याही अयोग्य नीतीचा मी अवलंब केलेला नाही. अख्ख्या जन्मात जे ऐकलं नाही, बघितलं नाही, हे आज बघतो या, ऐकतो या, मला तर काय बी कळना झालं बघ. मला तर वाटतं या मी सपानच बघतीया. एवढा मोठा शंख. अरे ते महाराज जे सांगत होते ते अजून बी कानात घुमतंय बघ माझ्या. पर ते महाराज कोण, कुठलं, काय बी कळना झालंय बघ. काय काय कळना, ओळखीचं वाटलं. त्यांचं दिसणं, बोलणं पुन्हा सारखं तरी हाय. पण हे समजा तुलाच का सांगितलं असं? मी आता वेगळाच विचार करते हाय. हे समज हत झालं पर गडावर समजलंच असल. म्हाळसा देवीसनी हे समज नाही आवडायचं. हे समज बानूच्या वाड्यावर घडलं म्हणजे लोक बानूला बी देव समजणार. हे कसं चालेल म्हाळसा देवीसनी? त्या समद्याचा विचारच म्या नाही केला. परत आता देवासनी विचारल म्या का ह्या समद्याला काय म्हणावं, म्या काय करावं. पर तुला कधी आणि कसं विचारायला मिळणार ग? विचारल म्या, पर कसं? आता गडावर आख्यान होईलच की, तवा विचारल. आणि आम्हाला बी सांग देव काय म्हणाल ती. वय सांगल. आणि शंख आला आणि दिसनास बी झाला तर काय म्हणाव यार? नारायण नारायण. या मुनिवर, स्वर्गलोकी आपले स्वागत आहे. प्रणाम शचीदेवी. प्रणाम. हे आत्ताच म्हणाले होते की नारद मुनी येतील. स्वाभाविकच आहे. त्यांनी जे काही केले आहे ते तुम्हाला कळले असेलच. मुनिवर, मी काहीही लपवून करत नाही. जे काही घडलंय ते मी नुकतंच शचीला सांगितलंय. माझे सौभाग्य मी तुमच्या सोबत नव्हतो, नाहीतर माझे काय झाले असते हे श्री विष्णूच जाणवत. तुमच्या बोलण्यावरून असं दिसतंय की जेजुरीत बरंच काही घडलंय मी तिथून परत आल्यावर. अहो काय बोलता आहात तुम्ही देवेंद्र? ही तर केवळ सुरुवात आहे. त्यापेक्षा जे पुढे घडणार आहे, किंबहुना आपण मिळून जे घडवणार आहोत याविषयी बोलूया. मला यात कुठल्याही प्रकारे सहभागी करून घेऊ नका. बर, अहो काय बोलता आहात तुम्ही? आपण तुम्हाला तात्काळ जेजुरी गडावर बोलवले आहे. बघा, मी म्हणाले नव्हते असंच काहीतरी घडेल. श्री खंडेराय, श्री प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी यांनी तुम्हाला जेजुरी गडावर बोलवले आहे. माझे कार्य झाले, येतो मी.
काळजी घ्या. नारायण नारायण.